हॅलो एव्हरीवन, अस्मी क्रिशे तुमचे स्वागत आहे. आज आपण ही सुंदर अशी वुलन मॅट बनवायला घेतो आहे. खूप छान दिसतो आणि आता सण-समारंभ येतात तर त्याच्यासाठी पण खूप उत्तम रांगोळी काढायला जमत नाही, तर त्यासाठी उत्तम हा पर्याय आहे. आणि मॅट रांगोळी आहे आणि यात मी तुम्हाला डिझाइन कसं काढायचं इथपासून तुम्हाला दाखवते आहे. मुख्य म्हणजे डिझाइन कसं काढणं हेच वुलन मॅटमध्ये महत्त्वाचं असतं. तिथपासून तुम्हाला दाखवते आहे. आता डिझाइन काढायचं आहे म्हणून डिझाइनचं साहित्य, त्याचप्रमाणे वूलन मॅटचं सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे. फेदर वूल, त्यानंतर ग्लू गन, त्यानंतर स्केल, पट्टी, पेन्सिल, ट्रेसिंग पेपर. मी नेहमी साध्या कागदवरती दाखवते. तर आता बघा, स्केल घेतली आणि हा एक साधा पेपर घेतला. त्याच्यामध्ये आधी मी टुलिप ड्रॉ करते आहे. हे 21 सेंटीमीटरची मी बरोबर रेष मारली आहे. 21 सेंटीमीटरची मी सरळ रेष मारून घेतली आणि बरोबर 7-7 सेंटीमीटरवरती मी खूण केल्या. म्हणजे 7 आणि 14 म्हणजे 7 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटर आणि 7 सेंटीमीटर असे 3 पार्ट मी याच्यामध्ये केले. आणि 3 पार्ट केल्यानंतर आता टुलिप काढायला घेतेय म्हणून पहिलं जे 7 सेंटीमीटर आहे खालचं, तिथे मी बरोबर परत 7 सेंटीमीटरने अशी खूण केली. आता ज्यांना ड्रॉइंग येत नाही त्यांच्यासाठीची ही मेथड आहे. ज्यांना ड्रॉइंग येतं त्यांनी टुलिप तसंच ड्रॉ केलं तरी होईल. पण ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी ही मेथड आहे. हे 7 सेंटीमीटरची मी रेष केली, परत वरती आली आणि मी 6 सेंटीमीटरची रेष मारली. आता मी हे एकाच बाजूला मारते आहे हां, रेषेच्या. आता 6 सेंटीमीटरची रेष मारून मी आता तिथूनच खालती बरोबर 1.5 सेंटीमीटर येऊन परत मी रेष केली हां, वरच्या रेषेच्या खालती 1.5 सेंटीमीटर. हे मी कशासाठी करतेय? टुलिप काढण्यासाठी आणि मग तिथून मी बरोबर परत 3.5 सेंटीमीटरची ही अशी रेष मारून घेते आहे. 3.5 सेंटीमीटरची रेष मारली. आता तुम्हाला जॉइन करायचं आहे, टुलिप काढायचं आहे. तर इथून बघा, खालून मी जॉइन केलं आणि बरोबर हा इथून असा आकार घेतला गोलाकार. ज्यांना ड्रॉइंग येत नाही त्यांच्यासाठी हे उत्तम पर्याय आहे आणि सिमेट्रिकल आणि छान येतं आपलं. आता परत हे पण मी जॉइन करून घेतला हा. 6 सेंटीमीटर आणि 7 सेंटीमीटरवालं टुलिपचं जे पान आहे, खालचा जो भाग आहे टुलिपचा तो मी जॉइन करून घेतला. आता मला काय करायचं आहे, ही 3.5 सेंटीमीटरची रेष आहे ना, तिने मी अशी खाली येते इथे आणि हे बरोबर खालच्या साईडला नेते आहे मध्यभागी. हे बघा, इथे मी बरोबर असं जॉइन करते हे. अशा पद्धतीने हे जॉइन करून घ्यायचं. आता हे वरचं जे आहे पाकळी, वरची पाकळी जी आहे ती बरोबर आता इथूनच खालती 3.5 सेंटीमीटरची रेष मी मुद्दाम मारली होती. इथून हे असं जॉइन होणार. 6 सेंटीमीटरची रेष घ्यायची नाही, खालती 3.5 सेंटीमीटरची जी आहे तिथूनच हे करायचं. आता हा जो मधला भाग आहे ना, तो बरोबर फोल्ड करायचा. ते त्या रेषेवरती फोल्ड करायचा असा आणि ते कट करून घ्यायचं. असा बरोबर फोल्ड करायचा. हा फोल्ड केल्यानंतर हे बरोबर कट करून घ्यायचं आहे. म्हणजे दोन्ही बाजूचा आकार जो आहे तो आपला व्यवस्थित येईल, की तुमचं टुलिप तयार झालेलं आहे. आता नेहमी जे माझ्या ह्याच्यात मी डिझाइन तुम्हाला दाखवते ना, ते नेहमी असे कट करूनच दाखवते. पण बऱ्याच मैत्रिणींनी मला ह्यावेळेस सांगितलं होतं, की ट्रेसिंग कसं करायचं आणि मग त्याच्यानं डिझाइन कसं काढायचं कार्बन पेपरने. म्हणून मी तुम्हाला ह्यावेळेस ते देखील दाखवणार आहे पुढे. कारण मी नेहमी म्हणते, की वूलन मॅट रांगोळीमध्ये डिझाइन काढणंच महत्त्वाचं असतं. तर बघा, आता हे डिझाइन तुम्हाला आलं की झालं. बघा, हा टुलिप तयार झालेला आहे. आता खाली जरा बसका आकार असतो, म्हणून मी आता ह्या पण बाजूला हे रेष काढून घेतली सेम आणि खालती बसका आकार ना, तिथे बरोबर मी 2-2 सेंटीमीटर दोन्ही बाजूला येईल, 4 सेंटीमीटर साधारणतः 1 सेंटीमीटर कट करून 4 सेंटीमीटर येईल, दोन्ही बाजूला 2-2 असं मी कट करून घेते आहे. बघा, इकडे 2 सेंटीमीटर आणि इकडे 2 असं 4 सेंटीमीटरने मी बरोबर रेषने तिथे मारून कट केली साधारणतः, की आपलं टुलिप तयार झालं हे कट करून. एक टुलिप आपलं तयार झालेलं आहे हे. आता नीटपणे हे बघून घ्या, कशा मी 7-7 सेंटीमीटरचे 3 त्याचे पार्ट केले. त्यानंतर 7 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटरला खुणा केल्या, 6 सेंटीमीटर आणि हे मी व्यवस्थित तुमचा हा फोटो तुम्ही नीट बघून घ्या. आता आपण कळी काढण्यासाठी बरोबर ही 2 सेंटीमीटरची इथे मी रेष घेते. 2 सेंटीमीटर घेतल्यानंतर बेस घेतल्यानंतर मी वरती बरोबर 9 सेंटीमीटरला मध्यभाग करून म्हणजे 1 सेंटीमीटरला मध्यभाग केला आणि इथे मी बरोबर 9 सेंटीमीटरची एक सरळ रेष काढून घेतेय. आता इथे आपण कळी करतोय. इथे 9 सेंटीमीटरची सरळ रेष काढली आणि आता मी फक्त हे जॉइन करते. आता ही कळी तुम्हाला किती फुगीर हवी आहे त्यानुसार तुम्ही ही कळी ही अशा पद्धतीने मी कळी करून घेतलेली आहे बघा.
त्या टुलिपसाठी आपल्याला कळी पण लागणार आहे आणि खालती बेस लागेल म्हणून मी कळी केलेली आहे. आता मी परत हे पण जसं मगाशी कापलं त्याच पद्धतीने हे पण मी कापून घेणार. मध्यभागी अशी रेष मारणार आणि मग त्याचं हे तर हे कापून घेते. म्हणजे माझी कळी देखील तयार झाली टुलिपची. म्हणजे त्या डिझाइन मधलं माझ्याकडे आता काय राहिलेलं आहे, फक्त पानं राहिलेली आहेत. एक गोलाकाराचं पान आणि एक आहे तर उभं पान. आता ते 2 पान आपण पुढचं बनवायला घेऊया. एक आता दुसरं जे पान बनवायचं ते कुयरीच्या आकाराचं आहे आणि मागच्या एका रांगोळीमध्ये मी तुम्हाला कुयरी कशी काढायची ते दाखवलं होतं. त्याच पद्धतीने मी आता करायला घेते आहे. एक डिश घेतली मी. आता ही कुयरीचा आकार देखील तुमच्या मनावरती डिपेंड आहे हां. मी हाताने न दाखवता तुम्हाला मुद्दामून डिशने दाखवते आहे. डिश तुम्हाला कुयरी मोठी हवी असेल तर तुम्ही डिश मोठी घ्या. ही साधी मी छोटी आपली जे पोहे खातात ती डिश घेतली आहे. तिने मी बरोबर इथून सुरुवात केली आणि साधारणतः एवढ्या आकाराची अशी अर्धगोलाकार मी हे काढून घेतलेलं आहे. बरोबर. अर्धगोलाकार काढल्यानंतर मी बरोबर हे अशा पद्धतीने काढली आणि आता तीच डिश मी घेणार. अर्धगोलाकार काढल्यानंतर तीच डिश मी घेणार आणि ही अशी ठेवती आहे. तिने मी बरोबर थोडासाच आकार हा असा आणते कारण मला ती कुयरी काढायची आहे आणि मी माझ्या मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलंय कसं काढायचं ते. आता खालती देखील हे 2 सेंटीमीटरचा मी हा बेस घेते आणि हे बरोबर आहे तर याला मी आणि ही साधारणतः माझी 14 सेंटीमीटरची डिश आहे. आता ही तुम्ही 14, 20 कितीही मोठी घेऊ शकता डिश. बघा ही कुयरी मी जॉइन केलेली आहे. हे असं जॉइन झाला हा कुयरीचा आकार आणि मग वरचा जो आकार आहे तुम्ही त्याला गोलाकार खाली आणला तरी देखील चालणार आहे. या पद्धतीने तुमचा कुयरीचा आकार देखील तयार होतो. कुयरी म्हणजे पानाचा आकार. सॉरी इथे कुयरी नाही वापरता येणार. पान, उभ्या पानाचा आकार. आणि हे मुद्दामून तुम्हाला मी डिशने दाखवला आहे की उभ्या पानाचा आकार मी कसा काढला. आता लांब कुयरी पण लांब लांब तयार होती पानासारखी. आता त्याच्यानंतरचं राहिलेले आहे ते गोल गोल आपण जे पानासारखा आकार दिलेला आहे ते काढणं. त्याला मी फक्त 2 सेंटीमीटर अशी एक रेष काढून घेते आहे परत 2 सेंटीमीटर आणि पुढे सरळ जाऊन असा गोलाकार करते बघा. अगदी इझी येते आणि ज्यांना येणार नाही त्यांना देखील हे ड्रॉइंग छानपैकी येईल. हे बघा. झालं. हे तयार झालेलं आहे एक. दुसरं पण त्याच पद्धतीने मी उलट्या बाजूचं पण मी काढून घेते आहे. तुम्ही हे एकच जरी काढलं ना तरी उलट-सुलट तुम्ही करू शकतात किंवा एक मोठं आणि एक छोटं काढायचं असेल तरी तुम्ही असंच करू शकतात. फक्त जाडी ही कमी जास्त ठेवा किंवा तीच ठेवा. परत 2 सेंटीमीटर मी घेतली आणि हे अगदी एक लहान काढलं, की ही अशी एक रेष घ्यायची आणि एकच राउंड. म्हणजे इथे मी 2 राउंड घेते त्याच्याऐवजी एकच राउंड घ्यायचा. बघा हे झालं. आणि लगेच परत पुढचं घ्यायचं, इथे बरोबर आणायचं आणि हे पुढचं इथून यायला खालती जॉइन करायचं. हे दुसरं घेतलं, दुसऱ्या पद्धतीचं घेतलेलं आहे, जरा लहान, लहान आकाराला. आता ह्या पद्धतीने तुम्ही हे कट करून घ्या हे देखील. हे कट करून झाल्यावरती तुमच्याकडे हे 4ही तयार झालेले आहेत. आता हे 4 तयार झाल्यानंतर आता तुम्ही ॲक्चुअल ट्रेसिंग पेपर तयार करा. आता तुम्ही ट्रेसिंग पेपर तयार करा. मी तर खरं नेहमी डायरेक्ट याच्यावरती दाखवते, पण मला 2-3 मैत्रिणींनी दाखवलं होतं. सांगितलं की ट्रेसिंग पेपरवरती करा, म्हणून मी ट्रेसिंग पेपरवरती करतीये. ही 21 सेंटीमीटरची मी अशी एक लांब रेष परत काढून ठेवली आहे. मी मुद्दामून 21 वगैरेच घेतलेला आहे. आता हा जो बेस आहे त्याला देखील मी दोन्ही बाजूने एक जागा सोडली आणि मी आता काय करते, जे आपण टुलिप काढलेला आहे की नाही, ते आता मी बरोबर इथून अशी रेष ठेवते आणि ही रेष घेतल्यानंतर मी ही रेष ही तुम्ही आता तुमच्या मनाने किती देखील लांबीला हे करू शकता ते, की मी हा टुलिपचा आकार त्या ट्रेसिंग पेपरवरती करते. आता हे ट्रेसिंग पेपरवरती मी तुम्हाला का सांगते आहे, जसं मैत्रिणींनी मला विचारलं होतं, की कसं करायचं? बऱ्याच जणांनी विचारलं होतं, की कसं करायचं ट्रेस? बघा असा खालती आकार मी देऊन घेते आहे. तर एकदा हा ट्रेसिंग पेपर तुमच्याकडे तयार असला, की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे वेगवेगळ्या कलर्स वापरून तुम्ही हे डिझाइन बनवू शकतात. आणि जेव्हा आपण वूलन मॅट रांगोळी विकू त्याच्यासाठी तर हे खूपच गरजेचं आहे. आतली ही मधली रेष काढायला तुम्ही असा ट्रेस पेपर कार्बन पेपर वापरू शकतात. आता ह्याच पद्धतीने मी ही सरळ रेष वरती काढून घेतली आणि तिथे मी परत मला आता दुसरं टुलिप घ्यायचं असेल तर मी दुसरं टुलिप तिथे घेते आहे वेगळ्या अँगलने. बघा हे दुसरं टुलिप घेतलं, इथे मी तिरका अँगल घेतला होता, इथे मी असा सरळ अँगल ठेवते. आता मी इथे ट्रेस पेपर टाकून दाखवते तुम्हाला बघा. कारण ती मधली रेष मी अंदाजाने काढली होती इथे. आता ट्रेस पेपरने हे असं ट्रेस पेपरने कार्बन पेपरने हे अशा पद्धतीने करून घ्या. म्हणजे ही मधली डिझाइन देखील येते बघा. आणि हे मी मुद्दामून ट्रेस पेपरवरती सांगते आहे तुम्हाला, सो दॅट तुम्हाला नंतर जो ट्रेसिंग करायचा त्रास हा तुमचा वाचेल.
आणि ॲक्चुअली तुम्ही हे एवढं कागदाने कट केल्यानंतर पण तुम्ही डायरेक्ट ओपीएच शीट म्हणजे तुमचं सॉरी बेस मटेरियलवरती तुम्ही करू शकतात आहे, जे आपण घेतो त्याच्यावरती रेक्झिन घेतलं तर रेक्झिनवरती करू शकतो. हे बघा आता मी अशा पद्धतीने इथे कळी काढलेली आहे. आता इथे तुम्ही तुमच्या मनाने हे डिझाइन करू शकता. ते तुम्हाला इथे पानं, फुलं आता इथे एक मी पानाचं डिझाइन घेते आहे आणि तुमची लांबी देखील तुम्हाला किती वाढवायची आहे, हे तुम्ही त्या पद्धतीने ठरवू शकता ते. त्याचप्रमाणे इथे मी हे गोल काढलं आहे. आता हे गोल तुम्हाला नसेल काढता येईल, मधलं गोल येत नाही म्हणून मी इथे कार्बन पेपर ठेवला आणि कार्बन पेपरने मी हे असं-असं करून घेते आहे. बघा. आता कार्बन पेपर नसेल तरी पण चालेल. तुम्हाला हे गोल करता येईल आणि याच्याने तुम्ही लांबी, रुंदी तुम्ही वाढवू शकता ते किंवा नुसतं तुम्हाला टुलिप करायचं असेल तर ते देखील तुम्ही करू शकाल. आता ह्याच पद्धतीने आता मी वरती जात जाईल. अशीच वरती-वरती मी सरकत जाईल. आता हेच मला या उलट्या बाजूने करायचं आहे. उलट्या बाजूने मी केलं हे गोल आणि हे करत गेली मी. आता वरती मला पान हवं असेल तर मी तो पान काढलं किंवा कळी काढली इथे. तर हे मी करत जाते. हे डिझाइन अशा पद्धतीने बघा आता ही कळी काढलेली आहे. हे डिझाइन माझं हे असं तयार झालं. असा मी ट्रेस पेपर तयार केला ना, की माझ्याकडे खूप एकदा ट्रेस पेपर असेल, की खूप वेगवेगळ्या कलरफुल कॉम्बिनेशनमध्ये आपण हे तयार करू शकतो. आता हे मी पुढे वरती सरकते आहे. वरती सरकल्यानंतर कळी काढली. आता इथे मी टुलिप काढते आहे. आता हे डिझाइन तुम्ही तुमच्या मनाने घेऊ शकतात. मी दाखवलं आहे, त्याच पद्धतीने तुम्ही डिझाइन घेतलं नाही तरी चालणार आहे. तुम्ही तुमच्या मनाने डिझाइन हे घेऊ शकतात आणि वाढवू पण शकतात तुम्ही. मी 6 टुलिप्स वापरले, तुम्ही 7 टुलिप्स पण घेऊ शकतात, 8 पण घेऊ शकतात. वेगवेगळ्या आकारात तुम्ही तयार करू शकतात. आता ही रांगोळी जी माझी साधारणतः तयार झाली, ती 5 फूट तयार झालेली आहे. तुम्हाला 7 फुटाची पण होऊ शकते किंवा 3 फुटाची पण तुम्ही तयार करू शकतात. बघा हे ट्रेस पेपर माझा तयार झाला. आता ट्रेस पेपर तयार झाल्यानंतर मी काय करते, हे रेक्झिन घेतलं आणि रेक्झिन घेऊन मी कार्बन पेपर घेऊन त्या रेक्झिनवरती हे घेते. मी रेक्झिन मटेरियल घेतलं आहे. आता ही रांगोळी जरा नाजूक आहे त्यामुळे रेक्झिनच घ्या. दुसरं काही घेऊ नका याच्यासाठी. हल्ली फार नॉन ओव्हन वगैरे येतं पण त्यापेक्षा रेक्झिनच छान आहे. आता ह्याच्यावरती मी कार्बन पेपर अशा पद्धतीने ठेवते आहे. 3 कार्बन पेपर ठेवले. माझ्याकडे लांब जरा मोठा कार्बन पेपर नव्हता. रेग्युलर साधा कार्बन पेपर होता A1, A3 साइजचा तोच मी ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती मी बरोबर आता ट्रेसिंग करण्यासाठी हा ट्रेस पेपर ज्याच्यावरती आपण डिझाइन काढलं होतं ट्रेस पेपर तो मी ठेवून घेतलेला आहे आणि मी अशा पद्धतीने हे ट्रेस करत जाते. मी तेच डिझाइन त्याच्यावरती हे ट्रेस करत जाते आहे. आता मी नेहमी तुम्हाला विदाऊट ट्रेसिंग दाखवते. आता ह्यावेळेस कसं ट्रेसिंग बनवायचं ते देखील मी तुम्हाला दाखवलं आहे आणि विदाऊट ट्रेसिंग देखील कसं करायचं ते देखील मी तुम्हाला दाखवलंय कारण ट्रेस पेपरवरती करताना आपण तेच केलेलं आहे. ते डायरेक्टली तुम्ही तुमच्या बेस मटेरियलवरती देखील तसंच डिझाइन तुम्ही करू शकतात. बघा हे खालती झालेलं आहे ट्रेसिंग. आता याच पद्धतीने मी तुम्हाला विदाऊट ट्रेसिंग पण कसं करायचं ते देखील सांगते. खूप सुंदर-सुंदर डिझाइन तयार होतात त्याच्याने ट्युलिपने. आपण मध्ये एक सर्कल घेऊन वरती ट्युलिप्स ठेवून देखील करू शकतो. आता हेच कार्बन पेपरच्या याच्याने मी हे करून घेतलं आहे साहाय्याने. कार्बन पेपर अशा पद्धतीने ठेवून मी हे करून घेतलेलं आहे. आता हे झालं माझं हे डिझाइन मी जे तुम्हाला दाखवलं ते. आता मी तुम्हाला विदाऊट डायरेक्ट हे कसं वापरायचं ते पण दाखवते बघा. ॲक्चुअली मी हे नेहमी असंच वापरते, पण मला काही जणांनी सांगितलं, की "तू असं दाखव" म्हणून मी ते दाखवलेलं आहे बघा. हे डायरेक्ट असं वापरून आपण बेस मटेरियल वरती देखील डायरेक्ट हे करू शकतो आहे. अशा पद्धतीने कारण आपल्याकडे मूळ जे आहे कळी किंवा टुलिप किंवा पानं हे आपल्याकडे तयार झालेले आहेत. आता या पद्धतीने डिझाइन मी वरती-वरती घेऊन चाललेली आहे आणि हेच आपण सरळ देखील एक टुलिप बनवू शकतो. 1, 2, 3, 4 एका लाईनमध्ये जसं कमळ बनवलं आपण पूर्वी तसंच. बघा हे अशा पद्धतीने मी हे डिझाइन आता पूर्ण करते. आता हे डिझाइन तुम्ही तुमची कल्पनाशक्ती वापरून कसंही तयार करू शकतात. मी मुख्य गाभा जो आहे याच्यातला तो मी तुम्हाला सांगितलं. बघा हे डिझाइन तयार झालेलं आहे आता माझं आणि तेच मी आता पुढे करत जाते आहे. आता वूलन मॅट आहे म्हणजे नॅचरली वूल आपण आता याच्यावरती लावणार आहोत, चिटकवणार आहोत. हे तुम्हाला अगदी इझिली येईल पुढे.
आता हे डिझाईन झाल्यानंतर इझिली तुम्ही हे करू शकाल, की कशा पद्धतीने वूलन मॅटचं मला ते दाखवण्यात इंटरेस्ट नाहीये, की कशा पद्धतीने तुम्ही वूल लावा. मी हा जो व्हिडिओ बनवला आहे, तो मुद्दामून फक्त डिझाइन कसं काढायचं, ट्रेसिंग कसं करायचं त्यासाठीच. कारण वूलन मॅटला वूल ग्लूगनने लावणं यात जास्त कसब नाहीये, जेवढं कसब डिझाइन काढण्यात आणि तयार करण्यात आहे. म्हणून मग मी आता हे डिझाइन तुम्हाला दाखवलं आहे. अशा पद्धतीने हे डिझाइन तयार झालं आणि डिझाइन तयार झाल्यानंतर आता मग मी ग्लूगन घेऊन मी आता हे चिटकवायला सुरुवात करणार आहे. चिटकवताना नेहमी काळजी घ्या, कारण ही ग्लूगन असते ती गरम असते. तर हे मी चिटकवताना तुम्हाला ज्या नवीन नवीन असतील शिकणाऱ्या त्यांच्यासाठी बघा, हे मी अशा पद्धतीने ग्लूगन लावायची, ठेवायचं आणि मग त्याच्यावरती बरोबर हे असं थ्रेड चिटकवत न्यायचा. परत ग्लू टाकायचा आणि परत हे असं चिटकवत न्यायचं आहे. आता हा जो टुलिप आहे हा आधी एक म्हणजे डार्क कलरने मी त्याचं आउटलाईन बनवून घेते आणि मग खालती आतमध्ये जरा लाइटर कलर देते आहे. सगळ्या शेड्सचं मी तसंच केलेलं आहे. म्हणजे डार्क येलो घेतला, मग मध्ये जरा लाइटर येलो घेतला, डार्क रेड घेतला, म्हणजे मरून घेतला आणि मग जरा लाइटर घेतला आणि मग मध्ये जरा क्रीमिश कलर किंवा पांढरा कलर मध्यभागी वापरलाय. तर ह्याच पद्धतीने मी हे पूर्ण करते आहे म्हणजे. आता हे एक टुलिप पण मी तसंच करून दाखवते तुम्हाला आणि ह्या पद्धतीने मी पानाचं पण करणार आहे आणि सगळ्या फुलांचं देखील मी त्याच पद्धतीने करणार आहे. आणि हे बघा आता इथे मी पांढरा क्रीमिश कलर वापरला आहे. जरा क्रीम कलर सगळीकडे मी एक मधला जो कलर आहे तो क्रीम कलर तो तसाच ठेवलेला आहे. नेहमीप्रमाणेच मी सांगते ग्लू आहे तर काळजीपूर्वक वापरा, कारण चटका लागतो आणि लहान मुलांना आजूबाजूला खेळू देऊ नका. तेच मी सांगते, कारण ग्लू चटका लागतो त्यामुळे त्यांना येऊ देऊ नका. तर ह्या पद्धतीने हे पूर्ण मी करते. आता पान देखील मी त्याच पद्धतीने करेल, याच्या वरचा भाग देखील मी त्याच पद्धतीने करेल, की वरती आता हे तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीला वाव देऊन कसंही तुम्ही करू शकता. मैत्रिणीने तुम्हाला आवडलं तर सांगा. माझं चॅनलही सबस्क्राईब करा. मी वेगवेगळे डिझाईन्स तुम्हाला दाखवते. वेगवेगळे व्हिडिओज पण टाकते आणि कमेंट करा. मी प्रत्येक कमेंटला उत्तर देईलच तुम्हाला. काय आवश्यकता असेल ते मी तुम्हाला ती बदल आणि ते करायला तसं म्हणजे शिकवेनच किंवा सांगेन. नवीन काही व्हिडिओ हवं असेल तर ते देखील तुम्ही मला सांगू शकतात. बघा ह्या अशा पद्धतीने मी मरून कलर लावून घेतला आहे आणि त्याच्याच पुढे मी आता रेड कलर लावते आहे. लाईट, डार्क आणि मग लाईट आणि मग डायरेक्टली तो क्रीम कलर. अशा पद्धतीने मी हे फूल तयार करते. हा जरा लांब व्हिडिओ झाला, कारण डिझाइन काढणंच याच्यामध्ये फार मोठं होतं आणि शिवाय ते ट्रेस पेपरवरती करून ट्रेस कसं करायचं ते देखील सांगितलं. ॲक्चुअली बऱ्याच मैत्रिणींना येतं कसं ट्रेसिंग करायचं ते, पण बऱ्याच जणींचं नेहमी असतं की हे कसं करायचं. दुसरं असं की हे डिझाइन मी विकत देते, पण मी ते माझं Facebookला देखील एक पेज आहे त्याच्यावरनं मी देते. पण खरं सांगू का, माझा मूळ हेतू हे जे YouTubeला व्हिडिओ टाकण्याचा हे डिझाइन शिकवण्याचाच आहे. तर सगळ्यांना हे डिझाइन काढता यायला हवं, ज्यांना ड्रॉइंग येत नाही त्यांनाही यायला हवं, म्हणून मी अगदी सोप्या पद्धतीने हे दाखवते आहे तुम्हाला, की कशा पद्धतीने तुम्ही डिझाइन हे करू शकतात आहे. आणि हे डिझाइन एकदा तुमच्याकडे तयार असले, की तुम्ही हे वेगवेगळ्या कलरफुल तुम्ही बनवू शकतात. म्हणजे सगळं तुम्ही येलो कलरमध्ये ट्युलिप्स घ्या, सगळे तुम्ही रेड कलरमध्ये घ्या, हे तुम्ही करू शकतात आहे. तर आणि ज्यांचा बिझनेस आहे त्यांच्यासाठी पण हे अगदी उत्तम आहे. अगदी डिझाइन काढायला आणि फार वेळ जात नाही आपला. जास्तीत जास्त अर्धा तास जातो आणि त्याच्यामुळे फार काही वेळ लागत नाही. तुमचं एक डिझाइन तुमच्याकडे तयार होतं. आता उगीच विकत घेण्याची काहीच गरज नसते. डिझाइन काढलं की झालं, पटापट होऊन जातं तुमच्याकडे आणि एकदा ट्रेस पेपर तयार झाला की तुम्ही वेगवेगळ्या रांगोळ्या त्याच्यावर करू शकता. ते बघा अशा पद्धतीने आता मी पान देखील करून घेते आहे. अशाच पद्धतीने पूर्ण रांगोळी तुम्ही ही करून घ्या. तुम्हाला हवं त्या ठिकाणी तुम्ही ग्रीन कलर द्या. अगदी मी जसं बनवलं आहे तसं बनवलं तरी चालेल किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या कलरनुसार हे बनवू शकतात. आता मला एकच यात सांगायचं आहे, की मी 6 टुलिप्स घेते, तुम्ही 7ही घेऊ शकतात. फक्त नेहमी ना असं क्रॉस घ्या. म्हणजे एका बाजूला एक टुलिप घेतलं तर दुसऱ्या बाजूला घ्या, एक मध्ये घ्या. एका बाजूला एक कळी घेतली ती दुसऱ्या बाजूला एक कळी घ्या. म्हणजे ते ना सिमेट्री जरा
चांगली दिसेल जरा, म्हणजे सिमेट्रिकल असं नाही म्हणता येणार, पण वर एका बाजूला पान आलं तर जरा खालच्या साईडला एखादं पान येऊ द्या. असं जरा करा डिझाइन काढताना. आता कळी दोन्ही बाजूला एक-एक घ्या. वरती खालती एक घेतली, की वरच्या साईडला एक कळी घ्या. अगदी दोन्ही बाजूला 2-2 नाही आल्या तरी चालतील. जरा तिरक्या पद्धतीने ती लावा आणि जर तशी आहे तर बघा मी ही खालची कशी दाखवली आहे त्या पद्धतीने तुम्ही लावू शकतात. कळीला देखील एक डार्क कलर आणि मग मध्ये लाईट कलर मी वापरला आहे. सेम जसं याला वापरलं तसंच त्याच पद्धतीने करायचंय. पान तुम्ही अखंड एकाच कलरमध्ये देखील बनवू शकता ते कसं करायचं ते. आणि नेसेसरी नाहीये की तुम्हाला त्याच कलरने करायचं. तुमच्याकडे नुसता ग्रीन कलर अवेलेबल असेल त्याने केलं तरी देखील चालेल. जरा मी हे थोडंसं फॉरवर्ड करते आणि बघा तुम्ही अशा पद्धतीने मी हे पूर्ण करत आलेली आहे. आता एक महत्त्वाची टिप मला तुम्हाला याच्यामध्ये पुढे द्यायची आहे. हे डिझाइन हे अशा पद्धतीने तयार केल्यानंतर असा हा पांढऱ्या रंगाचा थ्रेड मी मध्ये लावते, कारण ही जी रांगोळी जी आहे ना ती डेलिकेट आहे. म्हणजे जिथे तुटण्याची शक्यता आहे तिथे मी असा पांढरा कलर देऊन देते. लांबून ते दिसत नाही आपल्याला, पण इथे तुटण्याची शक्यता साधारणतः हा मधला गोल बघा, एवढूसा गोल तुम्ही रेक्झिनमध्ये करा तर तो तुटू शकतो. म्हणून तिथे मी, कारण त्याच्या दांड्या वगैरे ज्या मधल्या आहेत ना, ते जरा बारीक होतात कंपॅरेटिव्हली. रेक्झिनमध्ये असं तरी नंतर काळाच्या ओघात ते जास्त टिकण्यासाठी म्हणून मी तुम्हाला सांगितलं आहे, की त्याला अजून आधार येईल आणि जरा जाडसर हे तयार होतं. पण हे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार, तुम्हाला जर ते लावायचं नसेल तर तुम्ही नाही लावला इथे हा पांढरा कलर तरी देखील चालणार आहे आणि लावला तरी देखील चालणार आहे. तर बघा आता हा गोल जो आहे तो आपण कट करताना एवढा अगदी बारीक पद्धतीने आतमधून कट नाही करत आणि त्याला आधार मिळत नाही. म्हणून मग ते करून घेतलं आणि दिसत नाही बघा, लांबून अजिबात दिसत नाही. अशा पद्धतीने मी केलेलं आहे मध्ये आणि दिसत नाही. खूप सुंदर दिसते. तुम्ही ही नक्कीच करून बघा. आता मी आणि आवडलं तर सांगा मला. प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि बघा किती सुंदर दिसते आहे. आता मी हिला कट करणार आणि कट केली की झाली माझी रांगोळी तयार. आणि येणाऱ्या समारंभासाठी तुम्ही ही नक्की वापरून बघा. की बघा आता मी ही पूर्ण कट करते की तयार झालेली आहे माझी रांगोळी. बघा तयार झाली, खूप सुंदर दिसते आणि मोठी होते ही, साधारणतः 5 फुटाची, 6 फुटाची तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही करू शकतात लांबी. Thank you. Thank you for watching and supporting and subscribing my channel. Thank you so much.